नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे सामान्य ज्ञान या विषयासंदर्भातील महत्त्वाचे 30 वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 1। खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याला चीन या देशाची सीमा स्पर्श करत नाही? तर बिहार या राज्याला काय होते की चीन या देशाची सीमा स्पर्श करत नाही। पर्याय क्रमांक 2 बिहार। प्रश्न क्रमांक 2। कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे? बघा, कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे? तर रांची हे जे शहर आहे ते छोटे नागपूर पठारावर स्थित आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3। गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे। गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर गुरु शिखर हे राजस्थान या राज्यात आहे। पर्याय क्रमांक 2 राजस्थान। प्रश्न क्रमांक 4। खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा उपयोग टॅनिन आम्ल बनवण्यासाठी करतात? बघा, हा पण प्रश्न खूप परीक्षेत विचारलेला आहे। खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा उपयोग टॅनिन आम्ल बनवण्यासाठी करतात? तर जो की हिरडा या वनस्पतीचा वृक्षाचा उपयोग टॅनिन आम्ल बनवण्यासाठी करतात। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 5। कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? बघा, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर गंगा ब्रह्मपुत्रा हा जो त्रिभुज प्रदेश आहे हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 6। गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बघा, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो वेनगंगा या नदीवर आहे। पर्याय क्रमांक 4 वेनगंगा। प्रश्न क्रमांक 7। बांबूपासून कागद निर्मितीचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? बघा, बांबूपासून कागद निर्मिती करण्याचा जो कारखाना आहे तो महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? तर तो कुठे आहे? देसाईगंज गडचिरोली या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 8। कोणत्या लोकांच्या गटास अचुवा असे म्हणतात? बघा, कोणत्या लोकांच्या गटास अचुवा असे म्हणतात? तर जे पिग्मी लोक असतात यांच्या गटास काय म्हणतात? अचुवा असे म्हणतात। पर्याय क्रमांक 2 पिग्मी। प्रश्न क्रमांक 9। ओरिसा राज्यातील कोर्नाक येथील सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहे, त्यास असेही म्हणतात। बघा, ओरिसा राज्यातील जे कोर्नाक येथील सूर्य मंदिर काय आहे? जगप्रसिद्ध आहे, त्यास असेही म्हणतात। तर त्यास ब्लॅक पॅगोटा असे सुद्धा म्हणतात। पर्याय क्रमांक बी ब्लॅक पॅगोटा। प्रश्न क्रमांक 10। गारांचा पाऊस पडण्याचा प्रमुख कालखंड कोणत्या महिन्यात असतो? बघा, जो गाराचा पाऊस पडतो तो कालखंड प्रमुख कोणत्या महिन्यामध्ये असतो? तर तो वैशाख महिन्यात असतो। पर्याय क्रमांक बी 2। प्रश्न क्रमांक 11। दुलहस्ती वीज निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? बघा, दुलहस्ती वीज निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर हा प्रकल्प चिनाब या नदीवर आहे। पर्याय क्रमांक 2 चिनाब। प्रश्न क्रमांक 12। सातपुडा पर्वतरांगेतील अशी कोणती खिंड आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडते? बघा, सातपुडा पर्वतरांगेतील अशी कोणती खिंड आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडते? तर ती बऱ्हाणपूर ही जी खिंड आहे ती काय करते? महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडते। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 13। महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्थलांतर कुठपासून होते? बघा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्थलांतर कोठून होते? तर ग्रामीण क्षेत्राकडून नागरी क्षेत्राकडे महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्थलांतर होते। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 14। 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर
कोणाचा खून केला? बघा 1872मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर कोणाचा खून केला? तर लॉर्ड मियो यांचा काय केलेला होता? खून केलेला होता. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15. लॉर्ड विल्यम बेंटिकने उच्च न्यायालयामध्ये कोणत्या भाषेऐवजी इंग्रजी भाषेचा वापर सुरू केला? बघा लॉर्ड विल्यम बेंटिकने उच्च न्यायालयामध्ये कोणत्या भाषेच्या ऐवजी इंग्रजी भाषेचा वापर सुरू केला? तर फारसी या भाषेच्या ऐवजी इंग्रजी भाषेचा वापर सुरू केला. पर्याय क्रमांक 2 फारसी. प्रश्न क्रमांक 16. भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक असे कोणाला म्हटले जाते? बघा भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक असे कोणाला म्हटले जाते? तर रॉबर्ट क्लाइव्ह यांना भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी रॉबर्ट क्लाइव्ह. प्रश्न क्रमांक 17. 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? बघा 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर ते नानासाहेब पेशवे यांनी काय केलेला होता की नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता. पर्याय क्रमांक 2 नानासाहेब पेशवे. प्रश्न क्रमांक 18. आर्य बांधव समाज टिंबटिंब येथे होता. बघा आर्य बांधव समाज डॅश डॅश येथे होता. तर आर्य बांधव हा समाज कुठे होता? नागपूर या ठिकाणी होता. पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 19. इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध असे कुणी म्हटलेले आहे? बघा इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध असे कुणी म्हटलेले आहे? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध असे म्हटलेले आहे. पर्याय क्रमांक 4 विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 20. लोकमान्य टिळकांनी 4 तत्व अंगीकारली होती. त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती? बघा लोकमान्य टिळक यांनी 4 तत्व अंगीकारली होती. त्यापैकी एक बाब यामध्ये समाविष्ट नाही आहे. स्वराज्य हे पण होतं. स्वदेशी आपण काय म्हणतो? स्वराज्य, स्वदेशी आणि बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. इथं बहिष्काराच्या ऐवजी काय दिले? सहकार. तर ही बाब त्यांनी काय केलेली होती? अंगीकारली नव्हती. तर त्याऐवजी त्यांनी बहिष्कार ही बाब अंगीकारली होती. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 3 सहकार. प्रश्न क्रमांक 21. पुण्यात बालविवाह बंदी आणि खी शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था कोणी सुरू केली? बघा पुण्यात बालविवाहावर बंदी आणि खी शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था कोणी सुरू केली? तर कोणी सुरू केली? पंडिता रमाबाई. पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 22. मिस क्लर्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी केली होती. बघा मिस क्लर्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केली होती? तर ती त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी केलेली होती. मिस क्लर्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराज यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी केली होती. पर्याय क्रमांक 1 अस्पृश्य. प्रश्न क्रमांक 23. समवर्ती सूचीमध्ये किती विषय असतात? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा पाठीमागे एका TETमध्ये पण हा प्रश्न विचारला होता. समवर्ती सूचीमध्ये किती विषय असतात? तर समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 विषय असतात. पर्याय क्रमांक 4 52. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते? बघा खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की तिला तिच्या पदावर बसण्याच्या पूर्वी की भारतीय राज्यघटनेचे मी रक्षण करीन आणि प्रत्येक नियमाचं तंतोतंत पालन करीन अशी शपथ घ्यावी लागते? तर ती कोण व्यक्ती आहे? तर राष्ट्रपती ही व्यक्ती आहे. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 25. राज्यपाल आपल्या राज्यातील परिस्थितीसंबंधी पाक्षिक अहवाल कोणाला सादर करतात? पाक्षिक म्हणजे काय? तर 15 दिवसाला केलेल्या कामाचा जो अहवाल असतो त्याला पाक्षिक अहवाल असे म्हणतात. तर राज्यपाल आपल्या
राज्यातील परिस्थितीसंबंधी 15 दिवसामध्ये जे कामं केलेले आहेत त्याचा पाक्षिक अहवाल कोणाला सादर करतात? तर ते कोणाला करतात? राष्ट्रपती यांना करतात. पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 26. राज्यसभेवर सर्वात प्रथम नामनियुक्त करण्यात आलेले चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्व कोणते? बघा, राज्यसभेवर सर्वात प्रथम नामनियुक्त करण्यात आलेले चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्व कोणते? तर ते कोणते आहे? राजकुमार. पर्याय क्रमांक 3 राजकुमार. प्रश्न क्रमांक 27. सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटीस कोणाकडे द्यावी लागते? बघा, जे सरपंच असतात आणि उपसरपंच असतात यांच्या विरुद्धची जी अविश्वासाची नोटीस असते ती कोणाकडे द्यावी लागते? तर ती तहसीलदाराकडे द्यावी लागते. पर्याय क्रमांक 1 तहसीलदाराकडे. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? बघा, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर जिराफ हा जो प्राणी आहे याचे हृदय काय असते? सर्वात मोठे असते. पर्याय क्रमांक 4 जिराफ. प्रश्न क्रमांक 29. नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? बघा, नैसर्गिक घटकातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर लिपिड या घटकापासून चरबी आणि तेल मिळते. पर्याय क्रमांक 2 लिपिड. प्रश्न क्रमांक 30. मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही? बघा, ग्लुकोज वापरले जाते, फ्रुक्टोज वापरले जाते, परंतु मादक पेय तयार करण्यासाठी ईस्ट वापरले जात नाही. पर्याय क्रमांक 3 ईस्ट. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या कित्री या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.